टाळ मृदुंग आंदोलन सुरू आहे विधिमंडळ परिसरामध्ये। विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आजही तिसऱ्या दिवशी सुद्धा याबाबतचं काम होऊ दिलेलं नाहीये आणि या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे। सरकार विरोधात अभिनव पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं आहे। एकीकडे पंढरपुरात वारी सुरू आहे वारकऱ्यांची आणि आज आमदार विधान भवनाच्या आवारात सरकार विरोधात भजनाच्या माध्यमातून एल्गार पुकारलेला विरोधकांनी टाळ वाजवतायत आणि टाळ वाजवत विरोधक सत्ताधाऱ्यांचा निषेध करतायत। हे सगळे विरोधक बसलेत ते मीडियासाठी जी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी, कारण मीडियाच्या कॅमेऱ्यांना आंदोलन ज्या ठिकाणी आधी विरोधकांचं सुरू होतं तिथे विधिमंडळाने प्रतिबंध केला होता आणि त्यामुळे आता हे आंदोलन मीडियाच्या ठिकाणी, मीडिया ज्या ठिकाणी कॅमेरे लावते त्या ठिकाणी सुरू आहे आणि सरकारचं काय काम ज्ञानबा तुकाराम अशा पद्धतीने हे भजन नवभजन विरोधकांनी सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आहेत। पाटील साहेब, विरोधकांचं हे अभिनव आंदोलन आहे, काय या माध्यमातून तुम्हाला सरकारला सांगायचं आहे? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे। एक तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारकडे जी विरोधी पक्षाची जी मागणी आहे सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं, त्या प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा होऊ देत नाहीत। सभागृहात चर्चा होत नाही म्हणून विरोधी पक्षाचे सदस्य शांततामय मार्गानं बाहेर आंदोलन करतायत। गेले 2 दिवस हे आंदोलन अशाच पद्धतीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला गेला। आज ज्यावेळेला हे आंदोलन ज्यावेळेला पुढे चालू ठेवलं त्यावेळेला आज सगळ्यात लोकशाही विरोधी निर्णय विधानमंडळाने आणि सरकारने घेतला की त्याच्यामध्ये वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना कव्हरेज करायला बंदी घातली आणि त्या ठिकाणापासून त्यांना पोलिसांचा धाक दाखवून त्या ठिकाणाहून पिटाळण्यात आलं। आणि म्हणून एका बाजूला शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत, दुसऱ्या बाजूला वृत्तपत्रांची गळचेपी करायची आणि त्याच्यामधून आम्ही म्हणू त्याच पद्धतीने सरकार चालेल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा। मी कालच सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये गुजरात पॅटर्न आणण्याचा प्रयत्न होतोय। हा गुजरात पॅटर्नचा आजचा पुढचा अध्याय आहे। काल बोलू दिलं नाही, आज वृत्तपत्रांना सुद्धा त्या ठिकाणी धमकावण्याचं काम झालेलं आहे। आपण इथं बाजूला बघितलं तर अनेक पोलीस या ठिकाणी उभे आहेत आणि त्याच्यामधून एक लोकशाही मोडून तोडून टाकण्याचा प्रयत्न आज सरकारच्या वतीने केला जातो। धन्यवाद। एकूणच लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे असा आरोप केला जातोय। आपल्यासोबत अजून एक राष्ट्रवादीचे नेते आहेत। काय घोषणा सुरू आहे तुमच्या? ज्ञानबा तुकाराम सरकारचं काय काम? मीडियाच्यावर मुस्कटदाबी करणाऱ्या सरकारचा अशा पद्धतीने कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। एकीकडे पंढरपुरात दिंडी सुरू आहे आणि दुसरीकडे विरोधकांचा टाळ मृदुंगात जयघोष सुरू आहे तो विधान भवनाच्या आवारात, परंतु हा जयघोष सुरू आहे तो सरकार विरोधात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोत्रेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।